नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तयारी सुरू झाली आहे। त्यातच आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केल्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जास्तीत जास्त जागा ज्यांच्या असतील त्यांचा मुख्यमंत्री असेल असे सूत्र मांडले। मात्र उद्धव ठाकरे हे सूत्र नाकारत आधीच तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करा, त्यांना आमचा पाठिंबा राहील असं आवाहन केलं। त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मनात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असल्याचं विधान सुद्धा केलं आहे। आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत तणाव कायम आहे। कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील या तर्कानुसार न जाता विरोधी आघाडीने आपल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवावा। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। तर उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन बाळगवलं आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय इंडिया आघाडीचे नेते घेतील असं स्पष्ट देखील केलं आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मागणीत गैर काय? ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहे, त्यांचा चेहरा सर्वांना मान्य आहे। तो स्वतःबद्दल बोलले नाही। कोणात हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं राऊत यांनी म्हटले। तर 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता। तर ठाकरे यांनी माजी मंत्री पक्ष भाजपासोबत जास्तीत जास्त जागा त्यांच्या मुख्यमंत्री या तर्कावर आपला अनुभव सांगितला आहे। आणि आधी मुख्यमंत्रीचा चेहरा ठरवा आणि मग पुढे जा, पण या धोरणानुसार जावं नका। ज्याकडे सर्वाधिक जागा असतील त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळेल। तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला उद्धव ठाकरे पाठिंबा देतील। मी स्वतःसाठी लढत नाही तर महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहे असं देखील ठाकरे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।